मी प्राजक्ता. माझं आयुष्य तसं सुखी चाललं होतं. माझा नवरा अभिजित एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आम्हाला एक मुलगा आहे. तो आता बेंगळुरूमध्ये नोकरी करत आहे. अभिजितचं काम खूप व्यस्त असायचं. तो सकाळी घरातून लवकर निघायचा आणि रात्री घरी उशिरा यायचा. बहुतेक वेळा मी घरात एकटीच असायचे. पण मला याआधी एकटं राहायला कधी भीती वाटली नव्हती, कारण आमची सोसायटी सुरक्षित होती. पण एक दिवस सगळं बदललं. तो सोमवारचा दिवस होता. सकाळी अभिजित नेहमीप्रमाणे त्याच्या ऑफिसला गेला. मी नेहमीप्रमाणे घरातील कामे करत होते. दुपारी 2 वाजता घराची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेर एक तरुण मुलगा उभा होता. त्याच्या हातात काही पॅम्पलेट्स होते. मला पाहताच तो म्हणाला, "नमस्कार मॅडम, मी रोहित. आमची नवीन होम सर्व्हिसेस कंपनी सुरू झाली आहे. आम्ही क्लिनिंग, पेंटिंग, रिपेरिंग सगळं काम करतो." त्याची मार्केटिंग मी पूर्ण ऐकली आणि मग म्हणाले की आता आम्हाला काही काम नाही आहे. काम असेल तेव्हा मी नक्की संपर्क साधेन. त्यावर "ठीक आहे मॅडम, हे आमचं कार्ड घ्या. गरज पडली तर कॉल करा." असं म्हणत त्याने मला एक कार्ड दिलं. मी कार्ड घेतलं आणि दार बंद केलं. मला काहीच विचित्र वाटलं नाही, कारण असे अनेक लोक येत असतात. पण त्या रात्री मला एक विचित्र अनुभव आला. मी झोपत होते. अभिजित माझ्या शेजारी होता. अचानक मला एक आवाज आला. तो आवाज खिडकीजवळून येत होता. जणू कोणीतरी खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतोय. मी उठून बसले. त्या क्षणी माझं हृदय जोराने धडधडू लागलं. मी अभिजितला हलवलं. "काय झालं?" असं तो झोपेतच विचारू लागला. मी हळू आवाजात म्हणाले, "अभि, आवाज येतोय खिडकीजवळून." तेव्हा अभिजित उठला. आम्ही दोघे शांतपणे खिडकीजवळ गेलो. पडदा हलकासा हलवून बाहेर पाहिलं, पण बाहेर काहीच नव्हतं. रात्रीची शांतता होती. तिथे काही नाही पाहून अभि म्हणाला, "तुला भास झाला असेल किंवा तू झोपेत काही स्वप्न पाहिलं असणार." "नाही, अरे मी स्पष्ट ऐकलं. कोणीतरी होतं." मी एवढं बोलूनही तो म्हणाला, "चल झोप. आपण 3ऱ्या मजल्यावर आहोत. कोणी इथवर कसं येणार?" मला समज देऊन माझा नवरा झोपी गेला. पण मला झोप लागली नाही. मी जागीच होते. तासाभरानंतर पुन्हा तोच आवाज आला. यावेळी मी उठून खिडकीजवळ गेले. पडदा पूर्ण उघडला आणि बाहेर पाहिलं. आणि तेव्हा तर क्षणभर माझा श्वास थांबला. बाहेर छतावर कोणीतरी उभं होतं. अंधारात स्पष्ट दिसत नव्हतं, पण एक सावली होती, मानवी सावली. मी घाबरून ओरडले, "अभिजित, बाहेर कोणीतरी आहे." माझी हाक ऐकून अभिजित धावत आला. तो कुठे बोलताच ती सावली गायब झाली होती. तिथे होती छतावर. मी स्पष्ट बघितलं. मी थरथरत म्हणाले. अभिजितने बाहेरचा परिसर पूर्ण तपासला, पण कुठेच काहीच नव्हतं. तो म्हणाला, "प्राजक्ता, तू घाबरलीयस. काहीच नाहीये बाहेर." "अभिजित, पण मी बघितलंय. कोणीतरी होतं." "बरं ठीक आहे. उद्या मी सिक्युरिटीशी बोलतो. आता झोप." मग दुसऱ्या दिवशी अभिजितने सिक्युरिटी गार्डशी बोलणं केलं. पण गार्डने सांगितलं की रात्री कोणीही बिल्डिंगमध्ये आलं नाही. सगळं सुरक्षित होतं. "मॅडम, कदाचित तुम्हाला काही भास झाला असेल. आमचे कॅमेरे सगळीकडे आहेत. कोणी आलं असतं तर दिसलं असतं." गार्डचं बोलणं ऐकूनही मला विश्वास बसत नव्हता, कारण मला माझ्यावर विश्वास होता. मी काहीतरी बघितलं होतं. पुढे 3 दिवस शांततेने गेले. पण 4थ्या दिवशी पुन्हा काहीतरी झालं. मी सकाळी उठले तेव्हा मला आमच्या दरवाजावर काहीतरी दिसलं. दाराच्या खालच्या बाजूला एक छोटीशी चिठ्ठी होती. मी ती उचलली. त्यात लिहिलं होतं, "मी तुम्हाला बघतोय." ती चिठ्ठी वाचून माझ्या अंगावर थंडी पसरली. हे काय होतं? कोणी लिहिलं असेल? मी अभिजितला दाखवलं. यावेळी त्याचा चेहराही गंभीर झाला होता. "आपण पोलिसांना कॉल करायला हवा," असं तो म्हणाला. मग काहीच वेळात पोलीस आले. त्यांनी ती चिठ्ठी तपासली. सोसायटीमध्ये चौकशी केली. त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, "मॅडम, बहुतेक कोणी तुमची थट्टा करत असेल किंवा मुलांची खोड असेल. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सोसायटीला अतिरिक्त गस्त घालायला सांगतो." माझं मन आता अजिबातच शांत नव्हतं. त्या रात्रीची घटना आणि आता ही चिठ्ठी, काहीतरी चुकीचं होत होतं. त्या दिवशी रात्री मी विशेष सावधगिरी घेतली. सगळे दरवाजे खिडक्या तपासल्या. सगळं काही बंद केलं. पण मध्यरात्री पुन्हा तोच आवाज आला. यावेळी आवाज फक्त खिडकीपुरता नव्हता. कोणीतरी दरवाजाचं हँडल फिरवत होतं. मी अभिजितला जागं केलं. कोणीतरी दार उघडण्याचा प्रयत्न करतोय. अभिजित उठला. आम्ही दोघे दाराजवळ गेलो. खरंच दाराचं हँडल हळूहळू फिरत होतं. ते दृश्य पाहून अभिजित जोरात ओरडला, "कोण आहे तिथे?" त्याचा आवाज ऐकताच हँडल फिरणं थांबलं. पावलांचा आवाज आला. कोणीतरी पळत होतं. अभिजितने दार उघडलं आणि बाहेर पाहिलं, पण कोणीही दिसलं नाही. "मी खाली जातो," असं म्हणून अभिजित तिथून बाहेर गेला.
मी घाबरत घरात होते. 10 मिनिटांनी तो घरी परतला. अभि म्हणाला, काहीच नाही, सगळीकडे शांतता आहे. गार्ड म्हणतोय कुणीही बाहेर गेलेलं नाही. पण अभिजित कोणीतरी तर होतं. आपण दोघांनी ऐकलंय. मला माहितीये, पण कोण आहे हे कळत नाहीये, अभिजित चिंतेत म्हणाला. दुसऱ्या दिवशी आम्ही सोसायटीच्या सेक्रेटरींना भेटलो. सगळी परिस्थिती सांगितली. सेक्रेटरी म्हणाले, आम्ही CCTV फुटेज तपासतो आणि अतिरिक्त सिक्युरिटी ठेवतो. त्यानंतर CCTV फुटेज तपासणी करून सेक्रेटरी आम्हाला पुन्हा भेटले. ते म्हणाले, CCTV फुटेजमध्ये काहीच संशयास्पद दिसलं नाही. रात्री कोणीही तुमच्या फ्लोअरवर आलेलं दिसत नाहीये. पण हे कसं शक्य होतं? आम्ही दोघं नवरा बायकोने आवाज ऐकले व डोळ्यांनी पाहिलं होतं. सेक्रेटरी पुढे म्हणाले, मॅडम, कदाचित आवाज दुसरीकडून येत असेल. बिल्डिंगमध्ये आवाजाची प्रतिध्वनी होते. मला त्यांचं बोलणं समाधानकारक वाटत नव्हतं. आठवड्याभरानंतर पुन्हा एक घटना घडली. मी बागेत गेले होते. सोसायटीची बाग खूप सुंदर होती. मी तिथे कधी कधी वेळ घालवायचे. तेव्हा मी एका बाकावर बसले होते. तेवढ्यात मला वाटलं कोणीतरी माझ्याकडे पाहतंय. मी मागे वळून पाहिलं. बिल्डिंगच्या दुसऱ्या विंगच्या खिडकीतून कोणीतरी माझ्याकडे पाहत होतं. पण ते कोण होतं हे स्पष्ट दिसत नव्हतं. मी लगेच उठले आणि त्या बिल्डिंगकडे गेले. पण तोवर ती खिडकी बंद झाली होती. मी तिसऱ्या मजल्यावर गेले. तो फ्लॅट क्रमांक 308 होता. मी बेल वाजवली. दार उघडलं. एक वृद्ध माणूस उभा होता. मी म्हणाले, नमस्कार काका, मी प्राजक्ता. आता तुमच्या खिडकीतून कोणीतरी माझ्याकडे पाहत होतं. तुमच्या घरी कोणी आहे का? मी विचारलं असता ते म्हणाले, नाही, मी एकटाच आहे. तुमची काही चूक झाली असेल. पण मी माझ्या गोष्टीवर ठाम होते. मी म्हणाले की मी स्पष्ट पाहिलंय. मॅडम, मी एकटाच राहतो. माझी बायको गेल्या 3 वर्षांपूर्वी गेली. मुलं परदेशात आहेत. घरात मी एकटाच असतो, असं ते गृहस्थ म्हणाले. मग मी त्यांची माफी मागितली आणि घरी परतले. पण माझ्या मनात शंका होत्या. रात्री मी अभिजितला सगळं सांगितलं. त्यावर त्याचं मत होतं की मी जास्त विचार करते. कदाचित तो म्हातारा खरं बोलत असेल. पण अभिजित, मी स्पष्ट पाहिलंय. कोणीतरी माझ्याकडे पाहत होतं, असं मी म्हणाले. ठीक आहे, उद्या मी स्वतः तिथे जाऊन तपासतो. अभिजितने माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या दिवशी अभिजित तिथे गेला तेव्हा तो फ्लॅट लॉक होता. शेजाऱ्यांनी सांगितलं की तो म्हातारा माणूस आपल्या मुलाकडे गेलाय काही दिवसांसाठी. ते ऐकून पुन्हा मला हेच ऐकायला मिळालं की माझीच काही चूक झाली असेल. पण मला खात्री होती, मी काहीतरी नक्की बघितलं होतं. मी दिसायला सुंदर होते. त्यात दिवसभर मी घरात एकटी राहायचे. कोणी नकळत माझं पाठलाग तर करत नव्हतं ना. आता माझे विचार चौफेर फिरत होते. पुढे आणखी काही दिवस गेले. आता मी नेहमी सावध असायचे. मी नियमित घरातल्या सगळ्या दरवाजा खिडक्यांची तपासणी करायचे. पण एक दिवस मला आणखी एक धक्कादायक गोष्ट कळली. मी आमच्या मेल बॉक्समध्ये काही कागद घ्यायला गेले. तिथे नेहमीच्या कागदांबरोबर एक लिफाफा होता. पण त्यावर कोणताही पत्ता नव्हता. मी तो उघडला. आत माझे फोटो होते. माझे फोटो, जेव्हा मी बागेत होते, जेव्हा मी बाल्कनीत होते, जेव्हा मी बाजारात गेले होते, तेव्हाचे ते सगळे फोटो होते. आता तर हे नक्की होतं की कोणीतरी माझ्या मागे लागलं होतं. कोणीतरी माझे लपून फोटो काढत होतं. मी अभिजितला लगेच फोन केला. अभिजित, लगेच घरी ये, खूप मोठी समस्या झाली आहे. माझा घाबरता आवाज ऐकून अभिजित अर्ध्या तासात घरी आला. त्याने ते फोटो पाहिले. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने लगेच पोलिसांना कॉल केला. यावेळी पोलिसांनी गंभीरपणे केस घेतली. त्यांनी सोसायटीमध्ये संपूर्ण तपासणी केली. मॅडम, हे स्टॉकिंगची केस आहे. कोणीतरी तुमच्या मागे लागला आहे. आम्ही पूर्ण तपास करतो, असं इन्स्पेक्टर म्हणाले. पोलिसांनी सोसायटीमधील सगळ्या लोकांची चौकशी केली. सगळे CCTV फुटेज तपासले. पण कोणीही संशयास्पद दिसलं नाही. मॅडम, हा कोणी बाहेरचा माणूस असेल, सोसायटीमधील कोणी नाही, असं पोलीस म्हणाले. पण मग तो माणूस सोसायटीमध्ये कसा येतो? सिक्युरिटी कसा पार करतो? CCTVमध्ये कसा दिसत नाही? हे सगळे प्रश्न माझ्या मनात घोळत होते. पुढे आणखी एक आठवडा गेला. पोलिसांचा तपास सुरू होता. पण काहीच हाती लागत नव्हतं. मी आता घरातून बाहेर पडायला घाबरत होते. नेहमी कोणीतरी माझ्याकडे पाहतंय असंच वाटायचं. अभिजित मला म्हणाला, आपण काही दिवस आरवकडे बेंगळुरूला जाऊयात. पण मी त्याच्यावर चिडले. मी म्हणाले, नाही, मी पळून जाणार नाही. माझा पाठलाग करणारं कोण आहे ते कळलं पाहिजे मला. आता मी सतत सावध राहायचे. एके दिवशी मी घरात एकटी होते. अभिजित ऑफिसमध्ये होता.
दुपारच्या सुमाराला दारावर बेल वाजली. मी आय होलमधून बाहेर पाहिलं. बाहेर एक कुरिअर बॉय उभा होता. पार्सल आहे मॅडम, असं तो म्हणाला. मी दार उघडलं. त्याने मला एक पार्सल दिलं. मी साईन केली आणि दार बंद केलं. पार्सल उघडलं. आत एक छोटासा बॉक्स होता. मी तो उघडला आणि समोरील दृश्य पाहून माझ्या अंगावर थंडी पसरली. बॉक्समध्ये माझे केस होते. हो, माझेच केस. तेव्हा मला आठवलं की आठवड्यापूर्वी मी हेअर सलूनमध्ये गेले होते. मी तिथे माझे केस कापले होते. कोणीतरी त्या सलूनमधून माझे केस घेतले होते. मी घाबरून अभिजितला फोन केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. कदाचित तो मीटिंगमध्ये होता. मी शेजारच्या सुहासिनी ताईंना फोन केला. ताई, लगेच या माझ्याकडे. माझा थरथरता आवाज ऐकून सुहासिनी ताई 5 मिनिटात आल्या. मी तिला सगळं दाखवलं. हे काय, हा पूर्णपणे वेडेपणा आहे. प्राजक्ता, तू घाबरू नकोस. आपण लगेच पोलिसांना कॉल करूयात. तेव्हा सुहासिनी ताईंनी लगेच पोलिसांना कॉल केला. काहीच वेळात पोलीस आले. ते सगळं तपासू लागले. मॅडम, हा माणूस आता धोकादायक होतोय. तुम्ही सावध राहा. आम्ही तुमच्या घराबाहेर गस्त ठेवतो, असं इन्स्पेक्टर म्हणाले. त्या रात्री अभिजित लवकर घरी आला. आम्ही दोघे खूप घाबरलो होतो. प्राजक्ता, आता बास. आपण बेंगळुरूला जाऊयात. इथे राहणं सुरक्षित नाही, असंच अभिजित बोलत होता. मी पुन्हा नकार देणार, तोच अभिजित म्हणाला. मी तुझं काहीच ऐकणार नाही. मी ठरवलंय, उद्या आपण निघतोय. पण त्या रात्री असं काहीतरी झालं की सगळाच गोंधळ उघडा पडला. मध्यरात्रीच्या सुमाराला मला पुन्हा तो आवाज आला. खिडकीजवळचा आवाज. यावेळी मी धैर्य करून उठले. अभिजितला जागा केलं नाही. मी एकटीच खिडकीजवळ गेले. पडदा हलकासा सरकवला आणि बाहेर पाहिलं. आणि यावेळी मी स्पष्ट पाहिलं. छतावर एक माणूस होता. तो खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. मी जोरात ओरडले, चोर, कोणीतरी आहे. मग अभिजित उठला. शेजारच्या फ्लॅट्समधून लोक बाहेर आले. सोसायटीचा अलार्म वाजला. सिक्युरिटी गार्ड्स धावत आले. तो माणूस पळण्याचा प्रयत्न करत होता. एका छतावरून दुसऱ्या छतावर उड्या मारत तो पळत होता. शेवटी तो इमारतीच्या मागच्या बाजूने खाली उतरला. गार्ड्सने त्याचा पाठलाग केला आणि शेवटी त्याला पकडलं. सगळे लोक खाली आले. पोलिसांसमोर तो व्यक्ती आला होता. इन्स्पेक्टरने विचारलं, कोण आहेस तू? काय करतोयस इथे? जेव्हा त्या चोराने डोकं वर करून पाहिलं तेव्हा क्षणात मी त्याला ओळखलं. तो तोच मुलगा होता जो पहिल्या दिवशी होम सर्व्हिसेसचे पॅम्पलेट्स घेऊन आला होता. तेव्हा एकदमच माझ्या तोंडून शब्द फुटले की रोहित, तू? तो काहीच बोलत नव्हता. डोकं खाली घालून उभा होता. पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्याच्या बॅगमध्ये माझे आणखी काही फोटो होते. एक डायरी होती ज्यात माझी दिनचर्या लिहिलेली होती. सगळ्यांना धक्का बसला. तू कोण आहेस? का केलं तू हे सगळं? पोलिसांनी जेव्हा त्याला जाब विचारला तेव्हा रोहित शांत होता. तो काहीच बोलत नव्हता. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. आम्ही तिथे गेलो. तिथे अनेक तास चौकशी झाली, पण रोहित काहीच बोलत नव्हता. शेवटी सकाळ झाली आणि एक आश्चर्यकारक गोष्ट झाली. पोलीस स्टेशनमध्ये एक महिला आली. ती रडत होती. माझा मुलगा कुठे आहे? रोहित कुठे आहे? असं ती ओरडत होती. ती रोहितची आई होती. तिला आत घेतलं. रोहितला पाहताच ती रडू लागली. बेटा, तू हे काय केलंस? असं ती म्हणाली. रोहित तिला पाहून रडू लागला. त्याच्या आईने विचारलं, सगळं खरं सांग, का केलंस तू हे? आईचे शब्द ऐकून मग रोहितने सगळं सांगितलं. तो म्हणाला, मला मॅडम आवडल्या. मी त्यांना पहिल्यांदा सोसायटीमध्ये पाहिलं होतं. त्या खूप सुंदर होत्या. मी त्यांच्या प्रेमात पडलो. मी त्यांच्याजवळ यायचा विचार केला, म्हणून मी होम सर्व्हिसेसचे बहाणे केले. पण त्यांनी मला फारसा भाव दिला नाही. मग मी त्यांच्या मागे लागलो. त्यांचे फोटो काढले. त्यांची दिनचर्या लक्षात घेतली. मला त्यांच्याजवळ यायचं होतं. त्यांच्याशी बोलायचं होतं. पण त्या माझ्याकडे पाहतही नव्हत्या. म्हणून मी विचार केला, मी त्यांना घाबरवतो. मग त्या माझ्याजवळ मदतीसाठी येतील. सगळ्यांना धक्का बसला. रोहितचं विकृत प्रेम होतं. पोलिसांनी त्याला विचारलं की तू कधी त्यांच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केलास? नाही, मी कधीच घरात घुसण्याचा प्रयत्न केला नाही. मी फक्त त्यांना पाहायचो. त्यांच्याशी बोलायचं होतं. पण ते माझ्याशी बोलत नव्हते. रोहित रडतच म्हणाला. मी विचारलं, मग त्या रात्री दरवाजाचं हँडल कोणी फिरवलं? दरवाजाचं हँडल? मी नाही. मी कधीच दरवाजाजवळ आलो नाही, असं तो म्हणाला. ते ऐकून सगळे गोंधळून गेले. रोहित म्हणत होता की त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला नाही. मग ते कोण होतं? इन्स्पेक्टर गंभीर झाले. रोहित, तू खरं सांग, तू खिडकीजवळ आलास? हो, मी छतावरून खिडकीजवळ आलो. मॅडमला पाहायला. पण मी कधीच आत येण्याचा प्रयत्न केला नाही.
मला फक्त त्यांना दूरवरून पाहायचं होतं. त्याचं उत्तर शॉक देणारं होतं. मग त्या चिठ्ठ्या मी तुम्हाला बघतोय अशा? ते काय? पोलिसांनी विचारलं. नाही, मी कोणत्याही चिठ्ठ्या टाकल्या नाहीत सर. मला लिहिता येत नाही इतकं चांगलं मराठी, असं रोहित म्हणाला. मी आणि अभिजित एकमेकांकडे पाहू लागलो. काहीतरी चुकीचं होतंय. मग ते फोटो, माझे केस? त्यावर तो म्हणाला, फोटो मी काढले, पण केस? कोणते केस? रोहित गोंधळूनच म्हणाला, मला एक पार्सल मिळालं होतं, त्यात माझे केस होते. मी नाही पाठवले. मला हे पार्सल कसं पाठवायचं तेही माहीत नाही, असं रोहित म्हणाला. इन्स्पेक्टर विचारात पडले. हे काय चाललंय? तू खरं बोलतोयस का? मी खरं बोलतोय साहेब. मी फक्त मॅडमला पाहत होतो, बाकी काहीही मी केलं नाही, रोहित रडतच म्हणाला. पोलिसांनी रोहितची संपूर्ण चौकशी केली. त्याच्या घरी तपासणी केली. त्याच्याकडे फक्त माझे काही फोटो होते, बाकी काहीही नव्हतं. चिठ्ठ्या नव्हत्या, केसांचा कोणताही पुरावा नव्हता आणि दरवाजा उघडण्याचं कोणतंही साधन नव्हतं. हा मुलगा फक्त स्टॉकर आहे, मग बाकी गोष्टी कोणी केल्या, असं इन्स्पेक्टर म्हणाले. आम्ही सगळे गोंधळलो होतो. जर रोहितने हे सगळं केलं नाही तर मग कोणी केलं? रोहितला ताब्यात घेतलं. स्टॉकिंग आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला. पण त्या चिठ्ठ्या, केस आणि दरवाजाची घटना अजूनही रहस्यच होती. आम्ही घरी परतलो. अभिजित म्हणाला, प्राजक्ता, एक स्टॉकर तर पकडला, पण बाकी कोण आहे? मला माहीत नाही अभिजित, पण मला अजूनही भीती वाटते. त्या दिवशी संध्याकाळी मी बाल्कनीत उभी होते, थोडं बाहेरच्या मोकळ्या हवेत. तेवढ्यातच मला समोरच्या बिल्डिंगमध्ये काहीतरी दिसलं. तोच फ्लॅट 308, त्या म्हाताऱ्या माणसाचा फ्लॅट. तो फ्लॅट उघडा होता आणि आत काहीतरी हालचाल दिसत होती. पण तो म्हातारा तर आपल्या मुलाकडे गेला होता ना? मी लगेच अभिजितला बोलावलं. अभिजित, बघ तिथे फ्लॅट 308 मध्ये कोणीतरी आहे. अभिजितने पाहिलं. खरंच? पण तो म्हातारा तर गेला म्हणाले होते ना? आम्ही दोघे लगेच त्या दुसऱ्या बिल्डिंगकडे धावत गेलो. तिसऱ्या मजल्यावर गेलो. फ्लॅट 308चा दरवाजा अर्धवट उघडा होता. आम्ही आत डोकावलं आणि आम्हाला जे दिसलं त्यावर आमचा विश्वासच बसेना. आत भिंतींवर माझे असंख्य फोटो चिटकवलेले होते. माझ्या घराचे, माझे आणि अभिजितचे सगळे फोटो. आणि एका टेबलावर एक डायरी होती. मी ती उघडली. त्यात माझ्याबद्दल वेडसर गोष्टी लिहिलेल्या होत्या. प्राजक्ता माझी आहे, तिला मी प्रेम करतो, ती माझ्याशिवाय कोणाचीही नाही. डायरीच्या शेवटी एक नाव होतं, सुहास. सुहास? कोण सुहास? तेवढ्यात आमच्या मागून आवाज आला. तुम्ही इथे काय करताय? आम्ही मागे वळून पाहिलं. तो म्हातारा माणूस उभा होता, पण आता त्याचा चेहरा वेगळा दिसत होता. रागाने विद्रूप झालेला चेहरा. तुम्ही माझ्या खोलीत काय करताय? असं तो ओरडला. तुझं नाव सुहास आहे का? अभिजितने विचारलं. तर तो म्हणाला, हो, आणि प्राजक्ता माझी आहे. आम्हाला तर धक्काच बसला. तो म्हातारा माणूस म्हणत होता की मी त्याची आहे. तू कोण आहेस? का करतोयस हे सगळं? मी घाबरून विचारलं. मी सुहास, तुझा खरा प्रेमी. मी तुला वर्षापासून प्रेम करतोय, असं तो म्हणाला. तुला मी ओळखतही नाही. त्यावर तो म्हणाला, तू ओळखत नाहीस. मी दररोज तुला पाहतो. मी तुझ्यासाठी जगतो. आणि हा, तो अभिजितकडे बोट दाखवत म्हणाला, हा तुझ्या आयुष्यात कसा आला? तू माझी होतीस. ते ऐकून अभिजितने मला त्याच्या मागे केलं. अभि म्हणाला, तू वेडा आहेस. आम्ही पोलिसांना कॉल करू. पोलीस काय करणार? मी काहीही चुकीचं केलं नाहीये. मी फक्त माझ्या प्रेमाला प्रेम केलं. सुहास ओरडतच बोलला. तो आमच्याजवळ येऊ लागला. आम्ही मागे सरकलो. अभिजित त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, सुहास, शांत हो. आपण बोलू शकतो. बोलायचं काय आहे? प्राजक्ता माझी आहे. तिला माझ्यासोबत यायला हवं, असं सुहास म्हणाला. मी अभिजितला कुजबुजले. पोलिसांना फोन कर. अभिजितने हळूच फोन काढला, पण सुहासच्या नजरेत तो पडला. काय करतोय? फोन ठेव, असं तो ओरडला आणि आमच्याकडे धावला. आम्ही धावत फ्लॅट बाहेर आलो. कॉरिडॉरमध्ये धावत सुटलो. मदत, कुणी मदत करा, मी ओरडत होते. दरवाजे उघडले. लोक बाहेर आले. सुहास आमच्या मागे धावत होता. तिला सोड, ती माझी आहे, तो ओरडत होता. सिक्युरिटी गार्ड्स धावत आले. त्यांनी सुहासला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो वेड्यासारखा झाला होता. तो सगळ्यांना ढकलत माझ्या मागे धावत होता. शेवटी 3-4 लोकांनी त्याला पकडलं. तो ओरडत होता, प्राजक्ता, प्राजक्ता माझी आहे, तुम्ही तिला नेऊ शकत नाही. पोलीस लगेच आले. सुहासला पकडलं. इन्स्पेक्टर म्हणाले, तर हा तोच माणूस आहे ज्याला आम्ही शोधत होतो. कोण आहे हा? अभिजितने विचारलं. याचं नाव सुहास. हा 3 वर्षांपूर्वी मानसिक रुग्णालयातून पळून गेला होता.
याला ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर आहे. याआधीही याने एका स्त्रीचा छळ केला होता, इन्स्पेक्टर सांगत होते. काय? पुढे ते म्हणाले, हो, तो या बिल्डिंगमधील 308 मध्ये लपून राहत होता. खरा मालक म्हणजे तो म्हातारा माणूस. 3 महिन्यांपूर्वी तो आपल्या मुलाकडे कायमचा गेला. फ्लॅट विकायला होता, पण विकता आला नाही. सुहासला ते कळलं आणि तो तिथे लपून राहू लागला. पण त्याने मलाच का निवडलं? कदाचित त्याने तुम्हाला सोसायटीमध्ये पाहिलं असेल आणि त्याच्या आजाराने त्याला वाटलं की तुम्ही त्याच्या आहात. मग तो तुमच्या मागे लागला, तुमचे फोटो काढले, तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्ही त्याच्याकडे मदतीसाठी जाल, इन्स्पेक्टर सांगत होते. तेवढ्यात अभिजितने विचारलं, आणि मग रोहित? इन्स्पेक्टर म्हणाले, रोहित फक्त एक स्टॉकर होता, पण खरा धोका हा सुहास होता. त्याच्याकडे चाकू होता. त्याच्या फ्लॅटमध्ये असे प्लॅन्स होते. आम्ही तुम्हाला वेळीच वाचवलं. अखेर सगळं सत्य समोर आलं होतं. सुहास हा एक मानसिक रुग्ण होता. त्याला ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर होता. त्याने मला सोसायटीमध्ये पाहिलं आणि त्याच्या विकृत मनात असं वाटलं की मी त्याची आहे. त्याने रिकाम्या फ्लॅटमध्ये लपून राहायला सुरू केलं. रात्री छतावरून माझ्या खिडकीजवळ यायचा, माझे लपून फोटो काढायचा. त्या चिठ्ठ्या, केसांचं पार्सल, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, हे सगळं सुहासने केलं होतं. तो मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून मी कोणाकडे तरी मदतीसाठी जाईन आणि तो माझा रक्षक म्हणून येईल. पण त्याचवेळी रोहित नावाचा दुसरा स्टॉकरही माझ्या मागे लागला होता. रोहितला फक्त मला दूरवरून पाहायचं होतं. तो धोकादायक नव्हता, पण त्याच्यामुळे गोंधळ निर्माण झाला. सुहासला पोलिसांनी पकडलं आणि परत मानसिक रुग्णालयात दाखल केलं. रोहितला काउन्सिलिंग आणि सामुदायिक सेवेची शिक्षा झाली. पुढचे काही महिने आम्ही अस्वस्थ होतो, पण हळूहळू सगळं सामान्य झालं. सोसायटीने सिक्युरिटी वाढवली. सगळ्या रिकाम्या फ्लॅटची नियमित तपासणी सुरू केली. आज या घटनेला 1 वर्ष झालं आहे. आम्ही आता सामान्य आयुष्य जगत आहोत, पण तो अनुभव मी कधीच विसरणार नाही. मंडळी, कधीच आपल्या भीतीला, आपल्या संशयाला दुर्लक्षित करू नका. काहीतरी चुकीचं वाटतंय म्हणजे खरंच काहीतरी चुकीचं असू शकतं. स्त्री आणि पुरुष दोघांनीही सावध राहायला हवं. स्टॉकिंग, ऑब्सेसिव्ह बिहेवियर हे गंभीर गुन्हे आहेत. अशा कोणत्याही वर्तनाविरुद्ध आवाज उठवा, तक्रार करा आणि स्वतःची काळजी घ्या. आयुष्य सुंदर आहे, पण सावधगिरी ही आयुष्याचा भाग असायला हवी. सुरक्षित रहा, सतर्क रहा. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.